पहा, हे जे फूल आहे ना, हे आलेलं फूल, त्याला मेल फ्लावर म्हणतात. त्याला फळ नसते. हे आणि हे असं टच करायचं. टच केलं की ते फळ थांबते. असं टच करायचं. हे फळ मोठं होऊन जाते, नाहीतर असंच पडून जाते मरून. तर हे लांब होते, कारण शेतामध्ये खूप कीटकनाशक राहतात. इकडून तिकडे तिकडून इकडं पडतात. पण आपल्या गच्चीवर तसं होत नाही, म्हणून टच करणं जरुरी आहे. आणि असा फळ येतो, थोडं 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 मोठं होते. राईट, किती छान, किती छान. हे फूल आणि मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर टच केलं ना, त्याला पॉलिनेशन म्हणतात. खूप काही फळं लागतात आपल्याला. बघा किती 4-5 आहेत. आणि कोणत्या कुंडीमध्ये लावले, त्याच्यामध्ये 10-12 झाडं आहेत. 10-12 झाडं आहेत त्याच्यामध्ये लावले. नुसतं पोषक द्रव्य द्यायचं. शेणखत, युरिया तर नाही बाबा. युरिया फक्त मी फुलाच्या झाडालाच टाकते. बघितलं का, हे खालून झाड आलेलं आहे. आणि याचे दोडके बघा, दोडके बघा, हे पॉलिनेशन झालेलं आहे. कालच केले, हे पण काल केले. बघितलं, हे पण काल केले. म्हणजे 4-5 दिवसात वाढून जाते. हे पहा, बघितलं, हे ना हाताचं पॉलिनेशन केल्याशिवाय येतच नाही. दोडकं बाहेर मोठं होतच नाही. का? की आपलं शेत नाही ना. छत आहे. छतावर वाढवणं म्हणजे थोडंसं केअर करावं लागते आपल्याला.